कामठी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार विमलताई खताळ व कोमल अंकुश भैया अवताडे यांच्या प्रचारार्थ सिनाई ॲग्रो टुरिझम इथं महिला मेळावा संपन्न। तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या, मी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांना भेटून 1500 रुपयाचे 2100 रुपये करायला लावतो। अंकुश भैया अवताडे। कामठी जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या उमेदवार विमलताई तानाजीराजे खताळ व करामती पंचायत समितीच्या उमेदवार कोमल अंकुश अवताडे यांच्या प्रचारार्थ आज कामठी येथील सिनाई ॲग्रो टुरिझम इथं महिला मेळावा संपन्न झाला। या प्रसंगी कामठी गटाच्या व कामठी पंचायत समिती गणाच्या ज्या दोन्ही उमेदवार व महिला वर्ग मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी अंकुश भैया अवताडे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जे लाडक्या बहिणींचे 1500 रुपये आहेत ते 2100 रुपये करायला सांगतो। तुम्ही फक्त आमच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। तुम्ही कसलीही काळजी करू नका। कामठी पंचायत समिती गणाचा विकास कसा करायचा व किती निधी आणायचा हे सर्व आपल्या हातात असून समोरचे उमेदवार इथं आलेल्या असून त्यांनी कुठलीही पूरक परिस्थिती असताना कुठलीही मदत केली नाही, कोणत्याही निधीसाठी प्रयत्न करत नाहीत, फक्त उमेदवारी द्यायची म्हणून ते रोज म्हणून उभारलेले आहेत। जिल्हा परिषदमध्ये अक्षयदादा व पंचायत समितीमध्ये मी स्वतः प्रयत्न करून मोठा निधी आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे, असं यावेळी अंकुश भैया अवताडे यांनी सांगितले। या प्रसंगी दोन्ही उमेदवारांकडून सर्वच महिला मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात आले। या प्रसंगी या भागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। नाही, परंतु मी 2012 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि अक्षयभाऊचं कसं आहे, अक्षयभाऊ मोठा उद्योगपती आहे म्हणून पार्टीने दिला असेल, पण आम्ही जुना कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ काम करतोय म्हणून पार्टीने आमचा विचार केला आणि अनेक संघर्ष झाले या सगळ्या 8-15 प्रवासामध्ये आणि पार्टीने निर्णय घेतला की दोन्ही युवकाला संधी द्यायची। आणि या निमित्ताने मी तुम्हाला एक सांगेल की येणाऱ्या काळामध्ये मी आणि अक्षयभाऊ या संधीचं सोनं करून दाखवतो। भारतीय जनता पार्टीचे नेते जयकुमार गोरे साहेब, पालकमंत्री राजेंद्र पाटील साहेब, माजी आमदार यशवंत माने, बाळराजे पाटील साहेब, अजिंक्य राणा पाटील साहेब, या कामठी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य रामराव भाऊ पाटील, या कामठी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य, जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपकदादा माळी, आमचे बंधू जयसिंगनाना अवताडे असतील किंवा माझ्यासोबत असणारा प्रत्येक माझ्या जीवावर आमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता असेल, मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो, येणाऱ्या काळामध्ये जसं आपल्या बाबतीमध्ये आम्ही विचार करून प्रत्येक गोष्ट समाजकार्य करतो, या भागाला कोणत्याही गोष्टीची या सर्व नेते मंडळीच्या विश्वासार्थी आम्ही कमी पडू देणार नाही। आणि राहिला मुद्दा आता लाडक्या बहिणींचा, एवढं तुम्ही हजारोच्या संख्येनं आज महिला गोळा झालेत, तर मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ आणि जुना कार्यकर्ता। लाडक्या बहिणींना 1500 रुपये चालू ठेवले, मग मी भारतीय जनता पार्टीमधून आणि विमलताई खताळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उभे आहोत आणि येणाऱ्या 7 तारखेला कमळे चिन्हावर बटन दाबून बहुमत मतांनी निवडून द्या आणि येणाऱ्या काळात 1500 ऐवजी 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळवून देण्याची माझी जबाबदारी असेल। एवढे बोलून मी त्यांनी ठरवलं की ही पिंड ज्यावेळेला दुधात बुजेल त्यावेळेला या गावाचा दुष्काळ संपेल। मग गावातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं आणि सकाळी 5 वाजता सगळ्यांनी त्या पिंडीवरती दूध ओताचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे सगळं गाव आलं, जे त्याने पेले घेतले, कोणी काय घेतलं, गपचिप जाऊन तिथं ओतलं। 7 वाजता उठल्यावर कळलं की त्या पिंडीवरती पाणीच होतं, दूध नव्हतं। त्यामुळं जसं आपल्या भागातील दुष्काळ राजकीय परिस्थितीचा घालवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कमळ समोरील बटन दाबून तीच विकासाची दूधगंगा आपल्या घरापर्यंत आणा। आणि लाडक्या बहिणीला परत एकदा विनंती करतोय, मी सर्वांना एक आवाज देतोय की आपले भाऊ, तुम्ही म्हणा देवा भाऊ, आपले भाऊ, आपले भाऊ, आपले भाऊ। धन्यवाद। हक्काच्या माणसांना आणि बरोबरीच्याच माणसांना पडायला पाहिजे। आणि जे काही आता पण लाडक्या बहिणींचे जे काही देवाभाऊंनी जे नियोजन चालू केले 1500 रुपये, ते तसंच आपले कामठी गटातून कोमलताई अवताडे, तसेच जिल्हा परिषदमधून विमलताई खताळ हे निवडून आल्यावर नक्कीच अक्षयदादा आणि अंकुश भैया हे यांनी तुम्हाला
ते करू शकतात तुमचे कामं, तुमचं हक्काचं मत त्याच उमेदवाराला पडायला पाहिजे. बस एवढंच बोलून जाणीव टाकणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये की लाडक्या बहिणीला 1500च्या ऐवजी 2100 रुपये करा म्हणून. कारण हे जे शेवटी जी लोकसभा असेल विधानसभा या लाडक्या बहिणीनंच खरं तर सरकारला प्रत्येक तारलेला आहे. आणि काम करत असताना हक्कानं सांगेन की आम्ही नक्कीच नवीन आहोत, परंतु आम्ही उमदाव, अक्षयभाऊ असेल मी असेल, आम्ही दोघंही चिकाटीनं काम करणारे माणसं आहे. पद घेऊन शेतात जाऊन तुम्हाला उद्या शेतात बोलणारे आम्ही नाही आहे. आम्ही तुमच्या दारात विकासाची गंगा घेऊन येऊ. भारतीय जनता पार्टी सत्ता केंद्रात आहे, भारतीय जनता पार्टी सत्ता राज्यात आहे, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आपला आहे. या भारतीय जनता पार्टीची एवढी सत्ता आहे, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तेवढा तुम्ही आपला निवडून आणायचा आहे सगळ्यांनी. आणि विकासाची गंगा आपल्या घरापर्यंत आणायची आहे. आमच्या योगायोगानं जिल्हा परिषद सदस्य महिला आहेत आणि पंचायत समिती महिला आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत मी आणि अक्षय भाऊ दोघं मिळून या कामती पंचायत समिती गणामधील 5000 महिलांना एक रोजगार निर्मितीचा उद्योग उभा करतो. हा या निवडणुकीचे तुम्हाला शब्द देतो आम्ही. आमचं मूळ व्यवसाय आहेत, आमचं शेंगा चटणी आहे, पापड आहे, चिवडा आहे. महिला उद्योग सक्षम करायला आम्हाला पर्याय आहे. समोरील उमेदवाराकडे काय नाही आहे मत मांडायला तुम्हाला. आलेले उमेदवार फक्त निवडणुकीला उभा राहायचं म्हणून आलेले आहेत. दुष्काळ पडला, पाणी आलं, पूर आला, ही लोक कुठे होती त्यावेळेला? कुणीही तुमच्या समोर नव्हती. अक्षय भाऊ त्या भागात नव्हता, या भागात आणि मी होतो. आम्ही दोन्ही नाही तिकडच्या लोकांना मदत केलेली आहे. हीच आपल्या माणसाची मदत आपण आठवून ठेवा. लाडक्या बहिणीचा आशीर्वाद देवाभाऊला द्या, लाडक्या बहिणीचा आशीर्वाद विमलताईला द्या, लाडक्या बहिणीचा आशीर्वाद कोमलताईला द्या. आणि येणाऱ्या 7 तारखेला एवढ्या चांगल्या मतदानाने आम्हाला निवडून द्या की पुढच्या वर्षी ज्यावेळेला तुम्हाला आम्ही बोलू त्यावेळेला तुम्ही आम्हाला आनंदानं पाठीवरती थाप टाकली पाहिजे की आमचं मत तुमच्या वायपट गेलेलं नाही आहे. भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं ही कोणत्याही कुटुंब व्यक्तीभोवती नाही आहेत, तर ती सर्वसामान्य नागरिकांच्या भोवती आहेत. त्याच विचारानं आम्ही प्रेरित होऊन आज बाहेर समाजात फिरतोय. आम्ही सर्वांना परत एकदा विनंती करतोय की एक मत म्हणजे खूप काही घडवू शकतंय. एक उदाहरण तुम्हाला थोडक्यात देतो. एका गावामध्ये दुष्काळ पडला होता. पिंडी. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.